आपण मेन्स्ट्रुअल सायकल संपवलं होतं. आता आपण पाहणार आहेत रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्निक्स पाहणार आहेत, बरोबर आहे. तर मेनी कपल्स हॅव चिल्ड्रन्स मेनी कपल्स कॅनॉट हॅव चिल्ड्रन्स ड्यू टू मेनी रिझन्स. अनेक कपल्सला चिल्ड्रन्स नसतात, बरोबर आहे. आफ्टर मॅरेज 2 years, 3 years, 4 years, 5 years they cannot able to fertilize, understood. किंवा ते चिल्ड्रन्स त्यांना होऊ शकत नाही. त्यामागचे कारण काय आहेत? वुमनमध्ये काय कारण आहेत, फिमेलमध्ये काय कारण आहेत? पहिले तर काय, इररेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, व्हॉट आर द रिझन बिहाइंड चाइल्डलेस कपल इन फिमेल अँड मेल. व्हॉट आर द रिझन बिहाइंड चाइल्डलेस कपल इन फिमेल ॲज वेल ॲज मेल. फिमेलमधला पहिला रिझन काय, इररेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन. जर मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये इरेग्युलॅरिटी असेल तर टायमाला काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाही. किंवा डिफिकल्टी इन oocyte प्रोडक्शनमध्ये डिफिकल्टी असेल तर. तिसरं, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट म्हणजे काय हो, की आता जर इथं स्पर्म तयार, इथं oocyte तयार झाला आहे, पण इथं काय झालं आहे माहिती का, इथं काहीतरी ऑब्स्टॅकल आहे. त्यामुळं काय होणार माहिती का, हे जे oocyte आहे, oocyte इथंपर्यंत पोचणारच, ह्याच्या पुढे पोचणारच नाही. हे एक तिसरं कारण आहे, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, अंडरस्टूड. अँड डिफिकल्टी इन इम्प्लांटेशन इन युटेरस. युटेरसमध्ये इम्प्लांटेशन काही ठिकाणी होत नाही, तेवढे त्यांचे एबल नसतात इम्प्लांटेशनसाठी, बरोबर आहे. 4 कारणं सांगितले. पहिलं कारण काय सांगितलं मी, इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल. दुसरं, डिफिकल्टीज oocyte प्रोडक्शन. तिसरं काय सांगितलं, ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट. आणि चौथं काय सांगितलं, डिफिकल्टी इन इम्प्लांटेशन इन द युटरस, अंडरस्टूड. हे झाले फिमेलमधले. मेलमधले काय प्रॉब्लेम्स आहेत मग, ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन सीमन. सीमनमध्ये स्पर्म ॲब्सेन्स राहणे, स्पर्मशिवाय ते फर्टिलायझेशन होतच नाही, बरोबर आहे ना. किंवा स्लो मुवमेंट ऑफ स्पर्मची मुवमेंट स्लो असणे, अंडरस्टूड. किंवा स्पर्मचं ॲनॉमलीज इन द स्पर्म, म्हणजेच काय, स्पर्मच्या प्रॉपर्टीज चेंज होणे. 3 कारणं सांगितलं. पहिलं कारण काय सांगितलं, ॲब्सेन्स ऑफ स्पर्म इन सीमन, स्लो मुवमेंट ऑफ स्पर्म अँड anomalies in the sperm are the main reason behind childless in the male. जर मेल रिस्पॉन्सिबल असेल तर ह्या 3 पैकी एक कारण असेल. जर फिमेल रिस्पॉन्सिबल असेल तर ह्या 4-5 कारणांपैकी फिमेलचं एक कारण असू शकतो. ते म्हणजे काय, इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल, किंवा डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन, किंवा ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, किंवा डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन, अंडरस्टूड. लक्षात ठेवायचं, हे प्रश्न परीक्षेमध्ये खूप महत्त्वाचा आहे आणि हा प्रश्न विचारला जातो, अंडरस्टूड. तर मग ह्या कंडिशनवरती किंवा ह्या प्रॉब्लेमवरती आम्हाला ओव्हरलुक करायचं असेल, किंवा आम्हाला ह्या कंडिशनला मात देऊन जर आम्हाला चाइल्ड तयार करायचा असेल, तर आम्ही मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करत असतो. त्या म्हणजे आपल्या चॅप्टरमध्ये आपल्याला कोणत्या शिकायचं तर IVF, सरोगसी अँड स्पर्म बँक. IVF म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन म्हणजे काय, च्या आत. विट्रो म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन करणे. इन विट्रो म्हणजे च्या बाहेर, शरीराच्या बाहेर फर्टिलायझेशन करणे म्हणजे काय, इन विट्रो फर्टिलायझेशन. इन दिस टेक्निक फर्टिलायझेशन इज ब्राउट इन द टेस्ट ट्यूब. कुठं फर्टिलायझेशन केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये फर्टिलायझेशन केलं जातं. अँड द एम्ब्रिओ इज फॉर्म्ड अँड दॅट फॉर्म्ड एम्ब्रिओ आर इम्प्लांटेड विथ दॅट मदर. काय केलं जातं माहिती का, मदरमधलं ओव्हम बाहेर काढलं जातं, जे oocyte रिलीज झालेलं आहे, आणि फादरमधलं स्पर्म बाहेर काढलं जातं. त्या दोघांचं फर्टिलायझेशन कुठे केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये केलं
कुठं केलं जातं, टेस्ट ट्यूबमध्ये त्यांचं काय केलं जातं, फर्टिलायझेशन केलं जातं. आणि एक बार फर्टिलायझेशन तयार झाला की झायगोट तयार होतो आणि झायगोटचं मल्टिप्लिकेशन काय तयार होतो, एम्ब्रिओ तयार होतो आणि तोच एम्ब्रिओ उचलणार आणि एम्ब्रिओ कुठं टाकणार, युटरसमध्ये इम्प्लांट करणार. फिमेलच्या युटरसमध्ये काय करणार, इम्प्लांट करणार. मग अशा इन विट्रो फर्टिलायझेशनची जी मेथड आहे ती मेथड आम्ही कोणत्या प्रॉब्लेमसाठी वापरू शकतो, एकतर ऑब्स्टॅकल्स इन ओव्हिडक्ट, ऊसाईट तयार झाला आहे पण तो कुठंपर्यंत पोचत नाही, युटरसपर्यंत पोचत नाही, बरोबर आहे. मग आम्हाला काय प्रॉब्लेम कुठं आहे आमचा, युटरसपर्यंत पोचवायचे त्याला. हां, किंवा स्पर्म चालला आहे पण मध्ये ऑब्स्टॅकल्स असल्यामुळं, म्हणजे काय अडथळा असल्यामुळं स्पर्म आणि ओमचं फर्टिलायझेशन होत नाही. मग अशा वेळेस काय करतात, स्पर्म आणि ओमला बाहेर काढतात, फर्टिलायझेशन करतात. आणि दुसरी बघा इथे विचारलं आहे परीक्षेमध्ये, प्रश्न विचारतात परीक्षेमध्ये, IVF technique is used for having the child in case of those childless couple who have problem like less sperm count and obstacles in oviduct. जर स्पर्म काउंट लेस असेल किंवा ऑब्स्टॅकल जर ओव्हिडक्टमध्ये असेल तर आम्ही कोणती मेथड वापरत असतो, इन विट्रो फर्टिलायझेशन मेथड वापरत असतो. इन विट्रो फर्टिलायझेशन मेथड म्हणजे काय, फर्टिलायझेशन इज ब्राउट इन द टेस्ट ट्यूब and embryo is formed and that embryo is implanted in the uterus in appropriate time. Understood? त्या वेळेमध्ये त्याला काय केलं जातं, सोरोगासी म्हणजे काय, भाडत्रो माता, बरोबर आहे. आता सेम वुमन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटरस. सगळे प्रॉब्लेम ठीक आहे पण इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम आहे खूप मोठा. म्हणजे सगळं फर्टिलायझेशन व्हायले, प्रॉब्लेम काय माहिती का, इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो इन युटरस. सर्व प्रॉब्लेम ठीक आहे, चला फर्टिलायझेशन व्हायले, ऊसाईड प्रोडक्शन आहे, ऑब्स्टॅकल नाही, पण तयार झालेला एम्ब्रिओ हा इम्प्लांटच होत नाही, तो लगेच काय होतं, खाली शरीराच्या बाहेर पडतो, ठीक आहे ना. तर अशा वेळेस काय करतात माहिती का, सच वुमन कॅन टेक हेल्प ऑफ मॉडर्न रेमेडियल टेक्निक नोन ॲज सिरोगसी. अशा प्रकारच्या फिमेलसाठी काय असतं, मॉडर्न टेक्निकचा वापर केला जातो आणि त्यालाच काय म्हणतो आम्ही, सिरोगसी असं म्हणत असतो. द वुमन विच हॅव प्रॉब्लेम लाईक इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ, दॅट टाईप्स ऑफ वुमन दॅट टेक हेल्प द मॉडर्न टेक्निक, दॅट टेक्निक इज नोन ॲज सिरोगसी. इन दिस टेक्निक oocyte is collected from the ovary of woman having problem in implantation. ज्या फिमेलला इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम आहे त्या फिमेलमधनं काय काढलं जातं, ऊसाईड बाहेर काढलं जातं. परत सांगतो बरं का, ज्या फिमेलमध्ये इम्प्लांटेशनचा प्रॉब्लेम आहे त्या फिमेलमधलं ऊसाईड काय केलं जातं, शरीराच्या बाहेर काढलं जातं. And that oocyte is fertilized in a test tube with the help of sperm collected from her husband. आणि ते जे oocyte आहे त्या oocyteचं काय केलं जातं, आर्टिफिशियली फर्टिलायझेशन केलं जातं. कुठं, टेस्ट ट्यूबमध्ये. कुणाकडनं, जे की आम्ही त्यांच्या हजबंडकडनं जे स्पर्म कलेक्ट केलेलं आहे, ज्या फिमेलला प्रॉब्लेम आहे त्यांच्या हजबंडकडनं कलेक्ट केलेला स्पर्म आणि त्याच्या घेतलेले ऊसाईट, त्या दोघांचं काय करतात, आर्टिफिशियली फर्टिलाइज करतात. झायगोट तयार होतं, नंतर एम्ब्रिओ तयार होतो आणि तो जो एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ त्या फिमेलच्या शरीरामध्ये न टाकता दुसऱ्या फिमेलच्या शरीरामध्ये टाकलं जातं. म्हणजे प्रॉपर्टीज कुणाच्या, दोघांच्या पण, फक्त भाडं 9 महिने काय भाड्याने त्यांच्या शरीरामध्ये त्यांची वाढ केली जाते. एवढंच आहे, दुसरं काही नाही याच्यामध्ये. आधी इकडे बघा काय म्हणता, अँड द एम्ब्रिओ इज फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन. अशा फर्टिलायझेशनपासून जो एम्ब्रिओ तयार होतो, दॅट इम्प्लांटेड इन द युटरस ऑफ सेम अदर हॅव्हिंग नॉर्मल युटरस. काय करतात, ते जे एम्ब्रिओ आहे तो एम्ब्रिओ दुसऱ्या फिमेलच्या शरीरामध्ये इम्प्लांट करतात, त्यांचे युटरस हे नॉर्मल आहे. अंडरस्टूड. And such woman whose uterus the embryo is implanted, that woman is known as surrogate mother, भाडत्रो माता. काय म्हणतात, ज्या वुमनमध्ये एम्ब्रिओ हो इम्प्लांट केलेला असतो त्यालाच काय म्हणतो आम्ही, भाडत्रो माता असं म्हणत असतो. कळलं की सिंपल भाषा. याच्यामध्ये काय होतं, दोज वुमन विच हॅव प्रॉब्लेम्स लाईक इम्प्लांटेशन, दॅट टाईप्स ऑफ वुमन यूज किंवा टेक हेल्प of the modern technique known as surrogacy, and in these techniques
In this technique, oocyte is collected from those women that have problems like implantation, and it get artificially fertilized in the test tube with the help of sperm collected from her husband. तिच्या husband पासून घेतलेल्या कडचं, and the formed embryo is implanted to the another woman which are normal uterus, and that woman is known as surrogate mother. Understood? समजतंय? What is sperm bank? स्पर्म बँक इज अ लाईक ब्लड बँक. स्पर्म बँक काय असते? एक ब्लड बँक सारखी बँक असते. देर आर व्हेरियस प्रॉब्लेम्स इन स्पर्म प्रोडक्शन. काही ठिकाणी काही मेलमध्ये स्पर्म प्रोडक्शनचे खूप मोठे प्रॉब्लेम्स असतात. अशा वेळी काय केलं जातं माहिती का? ब्लड बाहेरच्याचं घेतो ना आपण, तसंच स्पर्म काय करतात? बाहेरच्यांचं घेतलं जातं, फक्त स्पर्म. अंडरस्टूड? इन केस ऑफ मेनी मेन, अनेक माणसांमध्ये स्पर्म तयार होत नाही किंवा लेस काउंटमुळे तयार होतं. अशा वेळेस काय करतात? सो दे हॅव चिल्ड्रन्स इन केस सच कपल्स. द न्यू कन्सेप्ट ऑफ स्पर्म बँक हॅज बीन इंट्रोड्यूस्ड. दिस कन्सेप्ट सिमिलर टू ब्लड बँक. द सीमेन इज इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर थ्रू द फिजिकल अँड मेडिकल चेकअप अँड दॅट स्टोअर इन स्पर्म बँक. अशा ह्या बँकमध्ये काय केलं जातं माहिती का? डोनर असतं, स्पर्म डोनर, जो की त्याची फिजिकल अँड मेडिकल चेकअप केलं जातं, आणि जर तो ओके असेल तर त्याचं सिमन काय केलं जातं? इजॅक्युलेट केलं जातं, काढून घेतलं जातं, आणि त्याला स्पर्म बँकमध्ये स्टोअर करून ठेवलं जातं. आणि ज्या माणसांना प्रॉब्लेम आहे स्पर्म प्रोडक्शनचं, अशा माणसाला काय केलं जातं? ते डोनेट केलं जातं. बरोबर आहे ना? तर हे झाले मॉडर्न टेक्निक. याच्यामध्ये सोरोगॅसी खूप महत्त्वाचं आहे बरं का.